तर नमस्कार मित्रांनो, आज मी चाललो होतो माझ्याच गावातील एका रहस्यमयी आणि प्राचीन मंदिराजवळ. कारण तिथले रहस्य एवढे मोठे आहे ना, ते आजपर्यंत कोणाला समजलेच नाही. त्यामुळे बघूया, जर आपल्या गावातील या कोण सांगितलं तर मी त्याचं रहस्य नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये टाकीन. तो पण त्या मंदिराशी तुमची भेट करून देतो मी. आणि त्या मंदिराची खासियत अशी आहे ना, की त्या मंदिरात तुम्ही कधी उन्हाळ्यात गेलात ना, की त्या मंदिराच्या साईडचा जो परिसर आहे त्यातलं वातावरण आहे ना, ते एकदम म्हणजे असं गरमी होईल त्याच्यात तुम्हाला. पण मंदिराच्या ज्या आतलं जो वातावरण आहे ते एकदम थंड, म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही अशा थंड वातावरणाची अपेक्षा सुद्धा करू शकत नाही, असं तिथलं वातावरण. आणि त्या मंदिराच्या साईडनं असे उंच उंच डोंगर हिरवेगार, आणि त्याच्यातून एक छोटासा पर्या, म्हणजे त्याला काय आपण ओढा असं म्हणतो, तो वाहतो. आणि मंदिर इतके दिसायला सुंदर आहे ना, कारण आता कसं म्हणजे आता त्याला अपग्रेड केलं आहे. त्या मंदिर बाहेर 2 असे दीपस्तंभ आहेत, ते तुम्हाला मी नक्की दाखवील. आणि ते चिरे जे असतात त्याची साईज म्हणजे ना, तुम्ही त्या काळात एक चिरा एक माणूस उचलायचा. पण आता ते या काळात चिरे जे उचलायला ना 2 माणसं नक्कीच तर भावांनो, आता आपण जाऊया त्या मंदिराकडं. बघा, आम्हाला मित्र संघ त्याला पण घेताय सोबत. तर त्या मंदिरात तुम्हाला जाऊन दाखवतो मी. आम्ही दोघं निघालोय. भावांनो, मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तो खूपच डेंजर आहे. बघू यावर्षी तरी काम होतंय काय. तर रस्त्याचा सोडा तुम्हाला मी मंदिर दाखवतो. भावानो, काजू बिजूला जबरदस्त असा मोहर आलेला. काजू पण लागायला सुरुवात होईल. इकडे सोडलेले आहेत. काका पण एक उभे तिथं. आठ आहे छोटीशी. इकडनं घाल नेटवर्क घे वाटतं. भावानो, रस्त्याची हालत तुम्हाला दिसतेच, पण काय करू शकत नाही. भाव आपला ड्रायव्हर आहे, हळूहळू काढतोय गाडी. 2 मिनिटात आपण पोहोचू तिकडं. इकडं आमच्या वाडीतली पोरा आंब्या बिंब्याला येतात. बरेच हुशार येत नाहीत, पण जेव्हा एक वय होतं तेव्हा ती यायची. भावानो, कसं आहे सगळं. ते खालीच मंदिर आहे का, त्या बोर्ड लिहिला, तिथून खाली जायचं आपल्याला. बघा पाठी डोंगर मधला तो मंदिर इथून दिसत नाही, तरी पण खाली जाऊन बघूया आपण. असा मोठासा परिसर आहे. इथे मॅच पण होतात व्हायच्या पहिल्या महाशिवरात्रीच्या दिवशी. की भेट द्या या ठिकाणाला. आंब्याला मोहर बघा काय, अशी वाटतं आंबे कचकटून लागणार आहे. आता आपण जाऊया आत. भावना, हे बघा, हे 2 मोठे दीपस्तंभ, याच्यावर दीप लावले जातात. साईडला पण तसेच 2 छोट्या प्रकारात ठेवले दीपस्तंभ. भावाने हे चिरे बघा किती मोठे. पाण्याची सोय आहे. आगे हे चप्पल काढायचे. भावानं जवळून बघा हे दीपस्तंभ नंबर. भावानं आपण दर्शन घेऊया. भावानं आपण आता आत जाऊया. भावानं एकतर थंड एवढं वाटतंय ना, थंडी पडली. बघा भावानं, ही गणपतीची मूर्ती जुन्या काळात. गाभारा आहे आतमध्ये की मंदिराच्या गाभाऱ्याची मूर्त सोहळे प्रवेश करता येईल. त्यामुळे आपण काय आतमध्ये जाऊ नाही शकत. कधी आला तर नक्की दान करा. प्राचीन काळात इकडनं एक दरवाजा आहे. बघा इथे एक नंदीच्या दरवाजातून आपण इथनं बाहेर पडायचं. बघा एक तुळस आता बांधलेली आहे. या चिऱ्याची साईज बघा. त्या काळात हा चिरा एक माणूस, पण आताच्या काळात तरी मला तरी वाटतं 2 जण तरी लागतीलच नक्की उचलायला एक चिरा. बघा, हे आता अपग्रेड केलेलं मंदिर आहे भावानो. प्राचीन असे म्हणजे बघायला गेलं तर हे दीपस्तंभ आहेत, पण हे नक्कीच प्राचीन आहे. हे बघा, इकडून एक छोटासा पर्याय म्हटला ना मी, तो इकडून खाली जायची वाट आहे. तिकडे आपण जाऊयाच, तो पण तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा, इथे ना ठेवले जातात, हे दिवे ठेवायची जागा आहे. बांधकाम जरा ढासळत चाललंय. पाण्याची सोय आहे, चालू आहे काय माहित नाही, पण पाण्याची सोय आहे. महाशिवरात्र आणि श्रावण समोर असतात, तिथं खूप मोठा उत्सव असतो आणि त्याला मजाही असते, इक्के बिक्के असतात. तर मला जर इतिहास समजला तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की टाकेल, मिनी ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला, यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा. इथे भावाला एक नवीन वाटसा पडला. बघूया तिकडे काय दाखवतो तो आपल्याला. कधी गेलो नाही मी, त्याच्यावरनं जाऊया. भावानं राहू देत नाही मी, भलतीच वाट आहे इकडे. काय पाणी वाघ बी सापडला तर हा शेवटचा ब्लॉग म्हणून समजा. इकडे बिबटे बिबटे जास्तच पिसाळलेले आहेत. तर इकडनं वाट चुकलेली आहे जरा. तर साईडनं एक पर्याय वाहतो बोललो, ते दाखवतो तुम्हाला जाऊन. आता इथनं खाली जातात, तो साईडनं पर्याय बोललो, तो इथून खाली वाट आहे काय आहे वाटतं. चला तर तुम्हाला तो छोटासा पर्याय दाखवतो. जंगलाला वाट आहे खरी. झालं, इथेच कोण बघत नाही. आम्ही पर्या बघायला, वाट बघा. इथे भीती वाटते खूप, चालणार नाही जर तुम्हाला पर्या बघायचं असला. जंगल बघा साईड नाही, जंगलात फिरतोय वाटतं. तब्येत ठीक नाही, जरा घसा आवाज जरा चेंज आहे. ते कोकणातलं प्रसिद्ध मंदिर, प्रसिद्धच नाही म्हणता येईल, मला माहित पण नसेल. गावात आहे येत नाही. इकडे याल तर एवढं खाली यायला तुम्हाला भेटणार नाही. एवढं भरलेलं असतं की काय बघायला नको. वाट कुठे जाते इकडं आलं का, ते इकडे आडी म्हणून गाव आडी आहे, तर तिकडं ही वाट जाते इथून. इकडले जे लोक आहेत ते इकडूनच वाटतं प्रवास करतात. लहान तेव्हा अंघोळला यायची होती इकडे. काय अंघोळ सोडा, सगळी गेली मुंबई पुण्याला.
त्यामुळे सगळं राहिलंय आता. एवढे दगडांच्या वरनं पाणी जात असतं. चला आता परत जायचं आम्हाला पण. तर नक्कीच एका पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा.